नमस्कार मंडळी, आजचे नवीन आणि खूपच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। हा व्हिडिओ खास महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आहे। तुम्ही दिव्यांग असाल, विधवा असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा एखाद्या आजारामुळे या योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे। तर मित्रांनो, जानेवारी महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे, पण काही जणांच्या खात्यात अजूनही रक्कम आलेली नाही। अशा वेळी नेमकं काय करायचं, कोणती पावलं उचलायची याविषयी सविस्तर माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता मित्रांनो, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते फेब्रुवारी महिन्याच्या अपडेटकडे। सध्या अनेक लाभार्थ्यांकडून एकच प्रश्न सतत विचारला जातोय, फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? आणि हा प्रश्न खरंच खूपच महत्त्वाचा आहे, पण इथे एक गोष्ट समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। तुमच्या खात्यात हा हप्ता जमा होण्यासाठी आधी सरकारकडून त्या योजनेचा निधी मंजूर होणं आवश्यक असतं। निधी मंजूर झाल्यावरच तो पैसा पुढे वितरणासाठी पाठवला जातो आणि त्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते। म्हणून फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार हे पूर्णपणे या निधी मंजुरीवर अवलंबून असतं। हा निधी मंजूर करण्याची जबाबदारी आता अर्थमंत्र्यांकडे असते। तुम्हाला माहीतच आहे की अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेलं अर्थमंत्रीपद सध्या रिक्त आहे आणि जोपर्यंत या अर्थ खात्याचा पदभार एखाद्या नव्या व्यक्तीकडे अधिकृतपणे दिला जात नाही तोपर्यंत लाभार्थ्यांसाठी मंजूर होणाऱ्या निधीवर अंतिम सही होत नाही। साध्या भाषेत सांगायचं झालं तर सही होत नसल्यामुळे तो पैसा पुढे वितरित करण्याचं नियोजन संबंधित विभागाला करता येत नाही। त्यामुळे हप्त्याच्या वितरणाला उशीर होत आहे। तुम्हालाही कदाचित सोशल मीडियावरून ही माहिती मिळाली असेल की अर्थमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वीकारणार आहेत। अशा चर्चा सध्या जोरात सुरू आहेत आणि याच संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा स्वतः स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येणाऱ्या अधिवेशनात जे अर्थसंकल्प सादर होणार आहे तो मीच मांडणार आहे। त्या बजेट संदर्भातलं संपूर्ण नियोजन माझ्या हातात असेल आणि त्यानंतरच ते सभागृहात सादर केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून सांगायची आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी सर्वात आधी अर्थमंत्रीपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला जाणं खूप महत्त्वाचं आहे। एकदा तो पदभार स्वीकारल्यानंतरच त्या संबंधित निधीवर मंजुरीची सही होईल आणि मगच हप्त्याचं वितरण होण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्यानंतर या सगळ्या पैशांच्या वितरणाचं पुढचं नियोजन प्रत्यक्षात सुरू होणार आहे, हे लक्षात ठेवा। आता अनेक जण विचारत आहेत की जानेवारी फेब्रुवारी महिन्यासाठी वेगळा शासन निर्णय येणार का, की मागच्या महिन्यासारखा सरसकट हप्ता दिला जाईल? तर याबाबत जशी जशी अधिकृत अपडेट समोर येईल तसतसं तुम्हाला वेळेवर सांगितलं जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा येणार का? तर मित्रांनो, तसं काही होणार नाही, कारण देशात आणि राज्यात अर्थमंत्रीपद खूपच महत्त्वाचं असतं। अनेक विभागांना, विविध घटकांना वेळेवर निधी लागतो आणि तो निधी अडकून राहणं सरकारलाही परवडणार नसतं। म्हणून हे पद रिक्त ठेवण्यात येणार नाही आणि निधी वितरणाची प्रक्रिया वेळेतच पुढे नेली जाईल। म्हणूनच लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतील अशी अपेक्षा आहे। एकदा त्यांनी पदभार स्वीकारला की संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठीचा निधी मंजूर करण्याबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल। त्यावर अधिकृत सही होईल आणि त्यानंतर तो निधी वितरित करण्यासाठी संबंधित विभागाला पुढील सूचना दिल्या जातील। तोपर्यंत मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची नेमकी तारीख तुमच्या समोर येणार नाही। त्यामुळेच अनेक लाभार्थी विचारत होते की सर, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? तर यामागची खरी आणि महत्त्वाची माहिती हीच आहे की जोपर्यंत अर्थमंत्रीपद कोणीतरी अधिकृतपणे स्वीकारत नाही तोपर्यंत निधीच्या संदर्भात कोणतीही ठोस अपडेट येणं शक्य नाही, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतोय, काही ठिकाणी तुम्हाला आज मिळणार, उद्या मिळणार, परवा जमा होणार अशा वेगवेगळ्या तारखा ऐकायला मिळत असतील। ते प्रत्येकाचं म्हणणं आहे, पण माझ्या माहितीनुसार जोपर्यंत हा विषय पूर्णपणे मार्गी लागत नाही तोपर्यंत निधी वितरणासंबंधीची कोणतीही ठोस माहिती सांगणं सोपं नाही। ज्या क्षणी या संदर्भात अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती समोर येईल त्या क्षणी ती तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडली जाईल। म्हणून हा महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही गैरसमज होणार नाही। पुढील अपडेटसह लवकरच भेटूया। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।